अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापुरात जनसेवा सप्ताह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 13 ते 22 जुलै 2026 दरम्यान नवापूर शहर व तालुक्यात भव्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाच्या नियोजनासाठी नगरपालिकेच्या वीर एकलव्य सभागृहात जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली। बैठकीत देवमोगरा माता अजितदादा पवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। या बैठकीस तालुका अध्यक्ष दिलीप गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, शहराध्यक्ष मनोहर नगराडे, तालुका महिला अध्यक्ष मंदा गावित, शहर महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण, आर.वाय. पाटील, युवा उद्योजक धनंजय गावित, अमृत लोहार, इद्रिस तीनवाला, मिलिंद निकम, अंबादास आतारकर आणि मनीषा मावची यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। या सप्ताहात SIR, जनजागृती, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेशी नाते अधिक दृढ केले जाईल असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त करत सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन केले। सूत्रसंचालन व आभार दिलीप गावित यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आता पुढच्या उद्यापासून एक पूर्ण अजितदादांचा वाढदिवस 22 तारखेला आहे, तर त्या संदर्भात दादा तर आपल्यात काही राहिले नाही, पण त्यांच्या काही आठवणी, त्यांचे काही संस्कार जे त्यांनी आपल्यावरती दिले, या पार्टीला दिले व या पार्टीला कसं योग्य रीतीने आपण यशाकडे नेऊ शकतो, याची आपण कशी एक दखल घेऊ शकतो व येणाऱ्या पिढीला व आपल्यातले जे लोक आहेत त्याच्यातलं एक समाज बांधवांना आपण कसं जागृत करून तिथे त्यांची एक आठवण करून आपण एक त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठीचा हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे। विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत। तर यामध्ये जेवढे पण आपण सगळे पदाधिकारी आहोत यांनी मनावरती घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे। कारण की बऱ्याच ठिकाणी असं होत आहे का राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये बोलायला थोडी खंत होते, पण ठीक आहे, जे वास्तू परिस्थिती ती मांडायचा एक छोटा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही हक्क आहे आणि प्रत्येकच इथं बसलेले जेवढे लोक आहे प्रत्येकाला हक्क दिलेला आहे का आपण बाकी तालुक्यांच्या मानाने आपण नवापूर तालुका कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये असेल, म्हणजे विविध कार्यक्रम असतील पक्षा रिलेटेड, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडत आहोत, कुठेतरी आपली सगळ्यांची एकात्मता दिसत नाही आहे। तर या अनुषंगाने आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि जिल्ह्यामध्ये नवापूर तालुका नंबर 1 पक्षाच्या याच्यामध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी आहे आणि त्यांची दखल जिल्हा अध्यक्षांनी घेतली पाहिजे। आपल्याला त्या प्रकारचं काम करायचं आहे आणि बस एवढंच सांगून माझे 2 शब्द। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जयंती 22/7/2026 रोजी साजरा करणार आहोत नंदुरबार येथे। तर या जयंतीनिमित्त दादांचं असं अचानक जाणं आपल्यातून निघून गेल्यामुळे जनसेवा सप्ताह हा साजरा केला जात आहे। आणि या सप्ताहामध्ये महिलांसाठी असेल, वन विभागाचं असेल किंवा ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना कशा राबवायच्या आणि दादांचा हा जो जयंतीचा सप्ताह आहे तो साजरा करायचा आहे। माझी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, इथं जेही पदाधिकारी आहेत ते सर्व तोला मोलाचे आहेत। जेव्हाही ग्रुपला मेसेज टाकला जातो, बरेचसे येतात कार्यक्रमाला, बरेचसे येत नाही, ती खंत वाटते। काल पण जो आपला भूमिपूजनचा कार्यक्रम होता त्याच्यात फक्त अर्धे नगरसेवक होते, अर्धे नव्हते। ज्या पक्षाच्या चिन्हामुळे आणि ज्या नेत्यामुळे आपण निवडून आलेलो आहेत आणि त्यांच्या आदेशान्वये किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जर आपण जात नसतो तर ती फार मोठी खंत आहे। भाऊसाहेब वेळोवेळी बोलून दाखवता की मी पक्षासाठी आणि या जनतेसाठी नेहमीच सदैव तयार असतो, पण जेव्हा मी माझा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कोणी जायला तयार होत नाही। अर्धे येतात, अर्धे काहीतरी निमित्त दाखवतात। ठीक आहे, कामं असतात, असू शकतात, पण आपलं कोणीतरी प्रतिनिधी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे अशी आमची विनंती। ठीक आहे, आज जेव्हा मनोहर भाऊने ग्रुपला व्हॉट्सअपला मेसेज टाकला त्या मेसेजच्या सूचनेप्रमाणे बरीचशी इथं उपस्थिती आहे। आनंद वाटतो, अशीच उपस्थिती असली पाहिजे। कदाचित हाच कार्यक्रम जर टाऊन हॉलला राहिला असता तर फक्त पुढच्या 2च लाईनी भरल्या असता, मागे पूर्ण रिकामा दिसतं। हा हॉल छोटा असल्यामुळे भरलेला वाटतोय। तर माझी एकच विनंती असेल, महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आपण एक मजबूत असलेला पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि नवापूर शहराने तर या राष्ट्रवादी पक्षाला एवढं भरघोस मतदान देऊन जी ही आज बॉडी आमच्यासारख्यांना तुमची सेवा करण्याची संधी दिली, तर मी तुम्हाला विनंती करेन, जानेवारी
डिसेंबर 21ला आपली नगरपालिकेची बॉडी निवडून आली. त्यानंतर एकाच महिन्यात दादांचं असं अचानक आपल्यामधून जाणं असल्यामुळे 2 ते 3 महिने पक्षालाच काही सुचलं नाही, म्हणून आपल्यालाही काही सुचलं नाही की आपण काय करायला पाहिजे. पण या सुनेत्राताईंनी जेव्हा ही धुरा सांभाळली आणि ती सांभाळल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये आपली जेव्हा सर्व टीम मुंबई जाऊन आलो आणि त्यांनी जो आपल्याला विश्वास दिला आहे की नवापूर शहरासाठी, तालुक्यासाठी, नवापूर विधानसभासाठी जे जे लागेल ते आम्ही देण्यास तयार आहेत. जर एवढी मोठी ताकद असेल तर ती ताकद आपल्याला नक्कीच भविष्यात तुमच्या माझ्यासाठी आणि जनसेवेसाठी कामात येणार आहे. तुमचे जेही कामं असतील, अडीअडचणी असतील तर येत्या 5 वर्षामध्ये सुटणारच आहे. एका दिवसात कुठल्याही अडचणी सुटत नाही, थोडासा टाईम लागतो. पण आपल्याला आज घाई इतकी झालेली आहे. पूर्वी कसं होतं, लँडलाईनचा डब्बा राहायचा, त्याच्यात